मुंबईत झाड पडण्याच्या घटनांनंतर आता पथदिव्यांचे खांबही कोसळू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दादरमधील सेनापती बापट मार्गावरील केसरी चाळ परिसरात एक पथदिव्याचा खांब अचानक कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। मात्र शहरातील जुने गंजलेले आणि जीर्ण खांबांचं तातडीनं स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। मुंबईत व्हॉट्सअपद्वारे मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली। कंपनीच्या डायरेक्टरचं नाव आणि फोटो वापरून आरोपीनं 1,98,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे। फसवणुकीची माहिती मिळताच 1930 या हेल्पलाईनवर तक्रार करण्यात आली। तत्पर कारवाईमुळे 1,83,00,000ची रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आलं। कंपनीच्या डायरेक्टरचा फोटो आणि नाव वापरून व्हॉट्सअपवरून बनावट संदेश पाठवण्यात आला। आरोपीनं कंपनीच्या डायरेक्टरचा नवीन पर्सनल नंबर असल्याचं भासवलं आणि त्यानंतर ही फसवणूक करण्यात आली। मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती की एका कंपनीचा डायरेक्टर असल्याचा व्हॉट्सअप डीपी बनाव करून त्याच्या अकाउंटंटला तात्काळ पैसे पाठवण्याबाबत संदेश देण्यात आलेला होता आणि त्यावरून संबंधित अकाउंटंटने 1,98,00,000 रुपये सांगितल्याप्रमाणे त्या अकाउंटला ट्रान्सफर केले होते। परंतु त्यानंतर त्वरित त्यांच्या लक्षात आलं की हा सायबर फ्रॉड आहे आणि बनावट आहे। तेव्हा त्यांनी दक्षिण सायबर पोलीस स्टेशनला आणि 1930 सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली। यावेळी मुंबई पोलिसांनी अत्यंत तत्परतेनं या गोष्टीचा पाठपुरावा करत पावलं उचलली आणि फ्रॉड झालेल्या 1,98,00,000 रकमेपैकी 1,83,00,000 म्हणजे सुमारे 92% रक्कम तात्काळ गोठवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे।